बुद्धवंदनेला आणि धम्मपठणाला सुरुवात करूयात. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. तथियंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. तथियंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि. तथियंपि धम्मं शरणं गच्छामि. तथियंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगंधं गुणपेथं एथं कुसुमसंतति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पुह्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमेकायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूज्ये च पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं. घनसारपदितेन दीप्तेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातुवधातुगभ्ये. लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धः स बिम्बे स खलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्ये निशिन्नो वसभारी विजयख्खापत्थु सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इतिपिसो भगवार्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरुषधम्म सारथि सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति.
बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि हेच बुद्धातीताच हेच बुद्धानागथा पचुपन्नाच हे बुद्धा वंदामि सब्बधा नत्थी मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं बुद्धसमानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधिमूले मारन् ससैना महन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोतं पनमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यहि पशिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा वन्दामि सब्बधा नत्थी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं धम्मं संक्तिविदोतमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं धम्मसमानत्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे अस्थांगिको अर्योपथो जनानं मोक्षापवेशा उजुकुवमग्गो धम्मायं सन्ति करो पनीथो नियानिको तं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो उजुपटिपन्नो भगवतो सावकसंघो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसंघो अधिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावकसंघो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाहति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ये संघा वन्दामि सब्बधा नत्थी मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं संघं संक्तिविदोतमं संज्ञेयो खलितो दोषो संघो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं संघसमानत्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो विशिद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हिणेखि समेधिपथो अनासो तं पनमामि संगं इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि अद्धायमाय पटिपथ्या जातिजरा मरणं महापरिमुञ्च स्वामी इमेन पुय्यं कमेन मामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देव वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु स फीतो भवतु लोकः स राजा भवतु धम्मिको सकलविजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेत्रं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधु वरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्य संगति शास्त्रशासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचाखरा भक्त काजा चौधार संघरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोण था जीर्ण स्मूर्ती जाळीता उजळिल्यांगतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्त संज्ञा
शरण बुद्धास मे शरण धम्मास मे शरण संघास मे भीमराजा भीमराजा भीमराजा. आज आपण पाहणार आहोत पुनर्जन्म कशाचा. भगवान बुद्ध पुनर्जन्म मानित असत काय. याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा. या दोन प्रश्नांचा एक प्रश्न वेगळा केला आणि विचार केला तर बरे पडेल. या दोन प्रश्नांचा एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते. मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय. काही लोक म्हणतात होय. भगवान बुद्ध म्हणतात नाही. ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धांना अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे. या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतात. सारिपुत्त आणि महाकोटित्य यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात वस्ती करीत असताना महाकोटित्य आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्ताकडे गेला आणि त्याने सारिपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. खालील प्रश्न त्यांपैकी होते. महाकोटित्य, ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात. सारिपुत्त, 5 दूर केल्या जातात, 5 मागे राखल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता यांमागे राखल्या जातात. महाकोटित्य, डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिय घ्या. त्यांचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहेत. त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते. या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांचे क्षेत्र यांचा उपभोक्ता कोण आहे. सारिपुत्त, त्यांचा उपभोक्ता मन आहे. महाकोटित्य, ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहेत. सारिपुत्त, ही पंचेंद्रिय चेतनेवर अवलंबून आहेत. महाकोटित्य, चेतना कशावर अवलंबून असते. सारिपुत्त, चेतना ही उष्णतेवर अवलंबून असते. महाकोटित्य, उष्णता कशावर अवलंबून असते. सारिपुत्त, उष्णता ही चेतनेवर अवलंबून असते. महाकोटित्य, तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना
उष्णतेवर अवलंबून असते याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? सारिपुत्त, मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्ही तत्वे अन्योन्याश्रयी आहेत. महाकोटित्य, शरीर हे निश्चितच काष्ठासारखे दूर फेकणाऱ्यामुळे शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास सोडून जातात. सारिपुत्त, चेतना, उष्णता आणि विज्ञान म्हणजेच जाणीव सोडून जाते. महाकोटित्य, इंद्रिय संज्ञा आणि भावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर या दोघांमध्ये भेद काय? सारिपुत्त, मृत शरीरात काया, वाचा आणि मन यांचाच क्रिया केवळ थांबलेल्या असतात, तर इंद्रियांचे सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते. उलटपक्षी ध्यानस्थ भिक्खूंमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते, जरी त्याचे श्वासोच्छ्वास, विरतक विचार आणि संज्ञा थांबलेल्या व शांत असल्या तरी. मृत्यू अथवा उच्छेद यांचे हे क्षेत्र आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे. या संवादात एक व्यंग आहे. महाकोटित्याने सारिपुत्ताला एक प्रश्न विचारावयाला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? याचे सारिपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती उत्पन्न करण्याचे थांबविले असते असे होते. परंतु हाही उत्तराचा एक भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिळून जाते. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबविणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या शक्तिसंग्रहात नवी भर पडणे. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसत. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच ते उच्छेदवादी होते. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र ते उच्छेदवादी नव्हते. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसत हे कळणे सोपे होते. ते शरीर घटकांचे पुनर्जीवन मानत असत, ते आत्म्याच्या पुनर्जन्म मानित नसत. भगवान बुद्धांच्या मताचा असा अर्थ लावला तर ते शास्त्राशी सुसंवाद आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतात असे म्हणता येईल. शास्त्र म्हणते शक्ती कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे. कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात. सब्ब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं मिच
न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी सुतवान धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मनफमजति नथि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलं नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलं नथि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि